प्रत्येक वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. अजित पवारांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेची घोषणा केली आहे. तर हे 3 गॅस सिलेंडर नेमके कोणाला मिळणार आहे? ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या टॉप मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, अजित पवार काय म्हणाले पाहूया. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाची आणि महिलेच्या आरोग्याची अगदी जवळचा संबंध आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर या योजनेचा स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. एल-पी-जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वाढला पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. गॅस सिलेंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे. आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे हे पाहूया. या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे. तर तुम्ही महाराष्ट्रामधले रहिवासी असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. त्यानंतर उमेदवार ई-डब्ल्यू-एस, एस-सी आणि एस-टी सदस्य असणे आवश्यक आहे. केवळ एस-सी आणि एस-टी, ई-डब्ल्यू-एस याच सदस्यांना ही योजना असणार आहे आणि हा उपक्रम केवळ वंचित घटकातील लोकांसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. तर तुमच्याकडे सरकारने दिलेले रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे. फक्त 5 व्यक्ती असलेल्या कुटुंबाने अर्ज करावे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असेल तर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता. तर या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे पाहूया. 7 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आणि दुसरा आहे तुमचा पासपोर्ट. त्यानंतर तिसरा आहे पॅन कार्ड आणि चौथा आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. पाचवा आहे पत्त्याचा पुरावा आणि त्यानंतर 6वा आहे कौटुंबिक आय-डी कार्ड पुरावा आणि 7वा आहे जात प्रमाणपत्र. हे सर्व 7 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि काही दिवसानंतर या योजनेचा ऑनलाईन फॉर्मसुद्धा चालू होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल. धन्यवाद.